इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. आपण इयत्ता 10वीचं मॅथ्स सेकंड या विषयाचं कोऑर्डिनेट जॉमेट्री हे प्रकरण पाहतो आहे. तर ह्या प्रकरणामध्ये आपण यापूर्वी 2 लेक्चर्स पाहिलेले आहेत. आजचं हे तिसरं लेक्चर आहे. हे तिसरं लेक्चर कळण्यासाठी अगोदर पहिलं आणि दुसरं लेक्चर तुम्ही पाहणं गरजेचं आहे. आणि ह्या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण एक कोलिनियर पॉईंट्स कसे दाखवायचे ह्याच्या संदर्भात थोडी चर्चा करणार आहोत. थोडं बेसिक पार्ट आधी आपण पाहूया आणि नंतर प्रत्यक्ष उदाहरणाला सुरुवात करणार आहोत. बेसिक पार्टमध्ये एक लक्षात घ्यायचं तुम्ही बरं का, एखादी सर्ड म्हणजे वर्गमुळामध्ये येणारी संख्या, उदाहरणार्थ इथं 32 आहे, तर ही 32 ही संख्या मिक्स्ड सर्ड म्हणजे मिश्र करणीमध्ये करता येते. कशी करता येते तर ह्याचं रूपांतर आपण 16 गुणिले 2 असं करू शकतो. 16 दुने 32 आणि 16चं वर्गमूळ निघतं आहे 4 आणि पुढं वर्गमुळात 2 असं पण आपल्याला करता येतं आहे. आता ह्याच्यामध्ये 16 गुणिले 2 तुमच्या लक्षात आलं असेल. जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की काय नाही, हे जे 32 आहे ना, ह्याचं रूपांतर आपण 4 गुणिले 8 करू, तर 4 8 32, तरी पण ह्या 4चं वर्गमूळ 2 निघतं आहे, वर्गमुळात 8 राहतं आहे. पण ह्या 8चं पुन्हा अजून करावं लागतं आहे आपल्याला. 8चं काय होतं आहे, 4 गुणिले 2 होतं आहे, 4 दुने 8, परत ही 2 बाहेरचं आहे असं, आणि ह्या 4चं पुन्हा 2 वर्गमूळ निघतं आहे, वर्गमुळात 2 राहतं आहे, म्हणजे 2 दुने 4 वर्गमुळात 2. शेवटी उत्तर तेच आलं. पण इथं पायऱ्या वाढल्या आणि इथं मात्र डायरेक्ट असं रूपांतर करता आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तात्पर्य, ह्या 32ची अशी फोड करायची की त्याचा गुणाकार 2 संख्याचा 32 यायला पाहिजे आणि त्याच्यापैकी एकाचं वर्गमूळ निघायला पाहिजे. आता उदाहरणार्थ 40 आलं, रूटमध्ये 40, तर हे कसं करणार तुम्ही बघा. आता 40चं बरंच रूपांतर करता येतं. 8 पंचे 40, पण 8चं पण वर्गमूळ निघत नाही, 5चं पण निघत नाही. 20 दुने 40, 20चंही वर्गमूळ निघत नाही आणि 2चं पण निघत नाही. मग आपल्याला ह्या 40साठी काय करावं लागतं आहे तर 4 गुणिले 10 करावं लागतं आहे. 4 10 40. कोणाचं वर्गमूळ निघतं इथं 4चं, म्हणजे वर्गमूळ पण निघायला पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याने समजा ह्याचं असं केलं 20 गुणिले 2, तर ह्याचा उपयोग नाही ना, कारण ह्यातलं 20चं पण वर्गमूळ निघत नाही आणि 2चं पण निघत नाही. इथं मात्र 4चं निघतं आहे. 4चं वर्गमूळ 2 आणि पुढचं वर्गमूळ 10, म्हणजे ह्याचं उत्तर 2 वर्गमूळ 10. पण ह्या 10चं पुन्हा होत नाही. 5 दुने 10 होईल, 5 दुने 10, पण 5 आणि 2 कोणाचंच वर्गमूळ निघत नाही, त्यामुळे 5 दुने घेऊन चालत नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला फोड कसे करायचे हे कळलं पाहिजे. समजा एखाद्या गणितामध्ये 20 आलं, तर कसं करणार तुम्ही ह्याचं बघा, मनातल्या मनात थोडंसं विचार करा. 20 काय फोड करावं लागेल, 10 गुणिले 2, 10 दुने 20, पण 10चं वर्गमूळ निघत नाही आणि 2चं बी निघत नाही. मग काय करावं लागेल, 4 गुणिले 5, 4 पंचे 20, 4चं वर्गमूळ निघतं आहे बघा, 4चं निघतं आहे 2, वर्गमुळात 5. अशा पद्धतीने तुम्हाला ही मिक्स्ड सर्ड म्हणतो आपण, ह्याला मिश्र करणीमध्ये रूपांतर करता आलं पाहिजे. आता ह्याशिवाय वर्गमुळातल्या बेरजेचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला बघा कसं असतं. जर असं आलं वर्गमुळात 10 अधिक वर्गमुळात 10, तर ह्याच्याबरोबर 10 आणि 10 20 असं होत नसतं इथे, कारण ते वर्गमुळामध्ये आहे. मग या ठिकाणी कसं असतं, इथं 1 आणि इथं 1 समजायचं. इथं 1 वर्गमुळात 10 आणि इथं 1 वर्गमुळात 10, बेरीज केली की 2 वर्गमुळात 10, हे त्याचं ॲक्युरेट उत्तर, 2 वर्गमुळात 10. समजा असं आलं 3 वर्गमुळात 7 अधिक 4 वर्गमुळात 7, तर हे वर्गमुळात 7 सेम आहे दोन्हीकडं. मग ह्यांची बेरीज करताना हे 3 आणि 4 ह्यांची बेरीज येणार 7 आणि पुढचं वर्गमुळात 7. 7 आणि 7 14 असं होत नसतं ते. इथं सुद्धा 10 आणि 10 20 असं नाही होत, ते फक्त वर्गमुळात 7 तसंच राहणार. समजा एखाद्या गणितात माझे असं आलं 9 वर्गमुळात 2 अधिक 5 वर्गमुळात 2, तर इथं दोन्ही वर्गमुळात 2 आहे. 9 आणि 5 किती होणार, हे 9 आणि 5 14 वर्गमुळात 2, 2 आणि 2 4 होत नसते. समजा एखाद्या गणितामध्ये असं आलं 6 वर्गमुळात 5 अधिक 8 वर्गमुळात 3, तर ह्याच्या पुढं ह्याची बेरीज करताच येत नाही, कारण इथं 5 आणि इथं 3 हे फरक आहे. ते 5 आणि 3 8 होणार नाही, किंवा 6 आणि 8 ही 14 पण होणार नाही, ह्यांचं काहीच होणार नाही. ह्याच्या पुढं पायरी वाढवताच येणार नाही, कारण हे वर्गमुळातलं वेगळं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की बेरीज करताना आपल्याला काय करणं गरजेचं असतं, वर्गमुळाच्या आतली संख्या सेम पाहिजे, मग बाहेरच्यांची बेरीज होईल, बाहेरच्यांची वजाबाकी होईल. तर हा नियम तुम्ही नीट लक्षात ठेवा आणि ह्याचा वापर आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये करायचा आहे. आता बघा ह्या प्रश्नामध्ये काय म्हणलं आहे, शो दॅट दाखवा की काय पॉईंट्स A, B अँड C आर कोलिनियर. हे 3 पॉईंट कसे दाखवायचे आहेत, कोलिनियर. कोलिनियर म्हणजे एका रेषेत. मग आता एका रेषेत जर 3 पॉईंट घेतले, समजा A, B
आणि सी असे 3 पॉईंट एका रेषेत सरळ असतील तर ह्याचा अर्थ काय होऊ शकतो, 3 पॉईंट जर एका रेषेत असले तर ए पासून बी पर्यंतचं अंतर आणि बी पासून सी पर्यंतचं अंतर इथून इथवर आणि इथून इथवर ह्या दोन्हीची बेरीज केली तर ए पासून सी पर्यंत यायला पाहिजे. म्हणजे कोणत्याही दोन अंतराची बेरीज तिसऱ्या एवढी जर आली तर आपण म्हणू शकतो हे कोलिनियर आहे. म्हणजे कोलिनियरसाठी आपल्याला किती अंतर काढणं गरजेचं आहे, 3. कोणती कोणती, ए बी, बी सी आणि ए सी. अर्थात इथं समजा सी असेल आणि इकडं बी असेल तर कसं येऊ शकतं, ए सी अधिक हे सी बी बरोबर ए बी असं पण येऊ शकतं. म्हणजे हे जे 3 पॉईंट आहेत ना हे अमक्या दोन्हीची बेरीजच तेवढी यावी असं काही नाही, कुठल्या पण 2 अंतराची बेरीज तिसऱ्या एवढी यायला पाहिजे. जर 2 अंतराची बेरीज तिसऱ्या अंतरा एवढी आली तर आपण म्हणू शकतो की हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत. मग आता उदाहरणार्थ बघा असं आलं, नावावरून कसं सांगायचं सांगतो मला बघा, ए बी अधिक बी सी बरोबर ए सी असं आलं तर हे 2 अंतराची बेरीज म्हणजे एकच अंतर आहे एवढं ए सी. ह्याचा अर्थ ए आणि सी कडकडला असला पाहिजे आणि बी मध्ये कुठंतरी असलं पाहिजे, म्हणजे हे पॉईंट कोलिनियर आहेत. समजा असं आलं, पी आर अधिक पी क्यू बरोबर क्यू आर. तर ह्याच्यामध्ये अशी परिस्थिती आहे की क्यू आणि आर हे पॉईंट कडकडला असले पाहिजेत. म्हणजे क्यू आणि आर हे कडकडला आणि मध्ये कोणतं असेल, उरलेलं नाव क्यू आणि आर सोडून उरलेलं नाव पी हे मध्ये असलं पाहिजे, क्यू डॅश पी डॅश आर. आता ह्याच्यामध्ये कडकडला कोणतं अंतर असेल, ए आणि सी. मग मध्ये राहिलं कोणतं, बी. म्हणजे ह्याचे जे एका साईडला जे अंतर सगळ्यात मोठं आहे ते कडकडाला घ्यायचं असतं आणि शिल्लक राहिलेलं नाव मध्ये टाकायचं असतं. आता ह्याच्यावरून सांगा बरं मला तुम्ही, यल यम अधिक यल क्यू बरोबर यम क्यू असं आलं तर कडकडाला कोणते अक्षर असतील बघा आता लक्षात घ्या. कडकडाला तर हे यम क्यू सगळ्यात मोठं आहे, मग यम आणि क्यू हे कडाला असतील. मध्ये राहिलं कोणतं, यल, मग हे यलमध्ये घ्यावं लागेल. अशा पद्धतीनं तुम्हाला हे कोलिनियर करता आलं पाहिजे. पण हे समान असलं तर बरं का, नाहीतर ह्या अंतराची बेरीज जर ह्याच्यापेक्षा जास्त झाली तर ती इक्वल येणार नाही ना. म्हणजे त्या ठिकाणी बरोबरचं नाव काट मारावं लागेल आणि अशा वेळेस ते कोलिनियर नसणार. आता उदाहरणार्थ एखाद्या गणितामध्ये असं आलं, पी क्यू अधिक क्यू आर नॉट इक्वल टू पी आर. तर ह्याचा अर्थ ह्या दोन्हीची बेरीज ह्या पी आर एवढी नाही, ह्याचा अर्थ हे एका रेषेत नाहीत असं अर्थ होतो. तर मला वाटतं हे जर बेसिक पार्ट तुमच्या लक्षात आलेला असेल तर आता हे फळ्यावर दिलेलं हे जे उदाहरण आहे हा प्रश्न तुम्हाला शिकवलेला समजू शकेल. मग आता सुरुवातीला आपण काय करणार आहे बघा, ह्या प्रश्नामध्ये ए बी आणि सी असे 3 पॉईंट दिलेले आहेत. तर ह्या 3 पॉईंटवरून आपण 3 अंतरं काढून घेणार आहोत. मग त्यासाठी डिस्टन्स फॉर्म्युल्याचा वापर आपण करणार आहे आणि डिस्टन्स फॉर्म्युला नेमका कसा वापरायचा का हे आपण पहिल्या आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. मग आता या ठिकाणी आपण असं म्हणूया, ए -3 2 बी 1 - 2 अँड सी 9 - 10 हे प्रश्नातलं आहे असं लिहिलं. आणि ह्याच्यावरून आपण आता काय करणार आहे बघा, आता इथं लिहिणार आहे आपण फॉर डिस्टन्स ए बी. फॉर डिस्टन्स ए बी म्हणजे आता जे सोडवतो आहे ते ए बी अंतरासाठी. मग ह्याच्या ठिकाणी आहे लेट ए -3 2 इज इक्वल टू ए x1, y1, बी 1 - 2 इज इक्वल टू बी x2, y2. म्हणजे लक्षात घ्या, ए - 3 2 ही प्रश्नातलंच घेतलं आहे, बी 1 - 2 ही पण प्रश्नातलंच घेतलं आहे. फक्त ह्याच्याबरोबर x1, y1 आणि x2, y2 हे मनाने मानलं आहे म्हणून इथं लेट शब्द वापरला आहे. मग त्याच्यापुढे बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युल्याने कसं येईल बघा, ए बी बरोबर रूटमध्ये x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर अधिक y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हे ए बी बरोबर लिहिलं. आता हे लिहिल्यानंतर रूटमध्ये x2च्या जाग्याला 1 लिहिणार आहे आपण, वजा x1च्या जाग्याला -3 लिहिणार आहे स्क्वेअर. बघा x2च्या जाग्याला 1 वजा x1च्या जाग्याला -3. पुढं y2च्या जाग्याला आपण -2 लिहिणार आहे, वजा y1च्या जाग्याला 2 लिहिणार आहे ब्रॅकेट स्क्वेअर. बघा कसं केलं, y2च्या जाग्याला इथलं -2 ठेवलं आणि y1च्या जाग्याला पुढचं -2 लिहिलं. म्हणजे ह्याच्याबरोबर आता पुन्हा कसं येईल बघा, 1 वजा अधिक 3
कंसाचा वर्ग. हे मायनस मायनस प्लस झालं बरं का. आणि या ठिकाणी -2 -4 आणि ब्रॅकेट स्क्वेअर आलं. मग आता या ठिकाणी बघा 3 आणि 1 4, ह्याचा पण स्क्वेअर आणि इथं -4 त्याचा पण स्क्वेअर. म्हणजे हे वर्गमुळामध्ये 16 अधिक 16 म्हणजे हे वर्गमुळात येतं किती 32. मग आता ह्याचं स्थिती थोडंसं लिहितो ॲडजस्ट करून. AB बरोबर चाललं आहे आपलं 32चं. आत्ता मग अशी मी सांगितलं होतं बघा तुम्हाला, ह्याचं मिक्स्ड सर्टमध्ये कसं रूपांतर करायचं. 16 × 2 16 2 32. मग हेच AB बरोबर 16चं वर्गमूळ 4 आणि √2 ह्याला 1 नंबर नाव देऊ. 16चं वर्गमूळ 4 आलं आणि 2चं निघत नाही, त्यामुळे वर्गमुळात 2 तसंच राहिलं. AB मिळालं आपल्याला 4 वर्गमुळात 2. हे कोणतं अंतर झालं AB. आता AB झाल्यानंतर दुसरं अंतर आपल्याला काढायचं आहे अजून. त्यानंतर असं म्हणू आपण अल्सो फॉर डिस्टन्स BC अल्सो फॉर डिस्टन्स BC म्हणजे AB अंतरासाठी वापरून झालं सूत्र. त्यासाठी उत्तर आलं 4 वर्गमुळात 2. आता BCसाठी वापरायचं आहे. मग पुन्हा लेट B 1 - 2 बरोबर B x1 y1. परत C 9 - 10 बरोबर C x2 y2. x1 y1 x2 y2 BC हे घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युल्याने कसं येणार बघा. BC बरोबर रूटमध्ये x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. BC बरोबर लिहिलं. आता ह्याच्यानंतर x2 म्हणजे 9 - x1 म्हणजे 1 ब्रॅकेट स्क्वेअर. y2 म्हणजे -10 वजा y1 म्हणजे -2. बघा ह्या किमती कशा ठेवल्या ते लक्षात द्यायला पाहिजे. x2ची किंमत 9 आहे वजा x1ची किंमत 1 आहे अधिक y2 ह्याची व्हॅल्यू इथली -10 आहे -10 आणि सूत्रातलं वजा इथं घेतलं आणि y1ची किंमत -2 आहे, त्यामुळे तर 3 वेळा वजा आलीत बघा. आता हे सोडवताना पुढं कसं करता येईल बघा आपल्याला. 9 मधनं 1 गेल्यावर 8 त्याचा वर्ग आणि ह्या कंसात -10 आणि मायनस मायनस प्लस होणार बघा इथं +2 त्याचा स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी आता हे 8चा स्क्वेअर अधिक इथं -8चा स्क्वेअर. 10 आणि 2 वेगळी चिन्ह आली, त्यामुळे 10 मधनं 2 वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं आणि त्याचा स्क्वेअर आहे असं. 8चा वर्ग 64 आणि पुढं 8चा वर्ग 64 म्हणजे 128. मग आता ह्याचं पण मिक्स्ड सर्ट असं करावं लागणार आहे आपल्याला. मग ह्याचं कसं करता येईल बघा. तर 64 × 2 बघा 2 चोक 8 2 सख्खं 12 बरोबर येत आहे. 64चं वर्गमूळ 8 वर्गमुळात 2 आणि ह्याला आपण 2 नंबर नाव देऊ. हे कोणतं अंतर मिळालं BC. AB मिळालं 4 वर्गमुळात 2 आणि आता BC पण मिळालं 8 वर्गमुळात 2. आता ह्याच्यानंतर पुन्हा अजून आपण वापरणार आहे अल्सो फॉर डिस्टन्स AC. आता जे सोडवणार आहे ते डिस्टन्स ACसाठी म्हणजे आता A आणि C. मॅचसाठी पण पुन्हा म्हणणार आपण लेट A -3 2 = A x1 y1 C 9 - 10 बरोबर C x2 y2. म्हणजे बघा AC अंतरासाठी आपण घेतलं A - 3 2 आणि C 9 - 10 x1 y1 x2 y2 मानलं. त्याच्यापुढं बाय डिस्टन्स फॉर्म्युला. बघा डिस्टन्स फॉर्म्युल्याने कसं लिहिता येईल बघा आपल्याला. AC बरोबर रूटमध्ये x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ह्याच्यामध्ये किमती ठेवताना x2ची व्हॅल्यू आहे 9 वजा x1ची किंमत आहे -3 y2ची किंमत आहे -10 वजा y1ची किंमत आहे 2.
मग या ठिकाणी 9 वजा वजा अधिक 3 आणि या ठिकाणी वजा 2 आणि वजा 10. बघा दोन्हीला चिन्ह समान आहेत म्हणजे हे वजा 12 होणार, त्याचा स्क्वेअर येणार. मग या ठिकाणी 9 3 12 त्याचा स्क्वेअर आणि हे वजा 12 त्याचा पण स्क्वेअर. मग 12चा वर्ग 144 आणि ह्या पण 12चा वर्ग 144 मायनसचा स्क्वेअर प्लस असतो. मग हे 288 ह्यांची बेरीज झाली म्हणजेच 144च्या डबल आहे गुणिले 2 आणि 144 कोणाचा वर्ग आहे 12चा. 12 वर्गमुळात 2 हे कोणतं अंतर मिळालं आपल्याला AC. ह्याला पण 3 नंबर नाव देऊ. मग आता ह्याच्यानंतर बघा कसं करता येईल 9. आता इथनं पुढं आपलं मुख्य गणित थोडक्यात. आता बघा पहिलं अंतर 4 वर्गमुळात 2, दुसरं अंतर 8 वर्गमुळात 2 आणि तिसरं अंतर 12 वर्गमुळात 2. सगळ्यात मोठं कोणतं अंतर दिसतं आहे आपल्याला 12 वर्गमुळात 2 दिसतं आहे. मग ह्या दोन्हीची बेरीज खरंच तेवढी येते का 4 वर्गमुळात 2 आणि 8 वर्गमुळात 2ची जर बेरीज केली तर हे 4 आणि हे 8 12 वर्गमुळात 2 ह्याच्या एवढे येतं आहे. म्हणजेच या ठिकाणी असं म्हणू 4 वर्गमुळात 2 या ठिकाणी म्हणू फ्रॉम 1 2 and 3 1 2 आणि 3 वरून 1 2 आणि 3 वरून 4 वर्गमुळात 2 अधिक 8 वर्गमुळात 2 बरोबर 12 वर्गमुळात 2. म्हणजे 4 आणि 8ची बेरीज 12 असते. मग 4 वर्गमुळात 2च्या जागेला आपण काय लिहू शकतो AB अधिक 8 वर्गमुळात 2च्या जागेला लिहू शकतो BC बरोबर 12 वर्गमुळात 2च्या जागेला लिहू शकतो आपण AC. मग हे सगळं लिहिल्यानंतर ह्याचा अर्थ काय ह्या दोन्हीच्या अंतराची बेरीज हे जेवढी आहे म्हणूनच इथं कडकडला कोणचे पॉईंट असतील A आणि C कडकडला असेल. मध्ये कोणता असेल तर B असेल. मग A', B', C. मग या ठिकाणी काय म्हणता येईल देअरफॉर पॉईंट्स A, B and C आर कोलिनियर. कोलिनियर म्हणजे एकरेषीय म्हणजे हे एका रेषेत आहेत तिन्ही पॉईंट असं आपलं प्रूव्ह झालेलं आहे. जर समजा इथं 4 वर्गमुळात 2 8 वर्गमुळात 2 आणि इथं 10 वर्गमुळात 2 असतं तर 4 आणि 8 काय 10 होत नाही ना. त्यामुळे आपण ह्या बरोबरचे नाव काट मारली असती तिरकी. मग इथं बी काट मारली असते आणि इथं काट मारली असते तर हे लिहिताच आलं नसतं आणि हे नसतं आणि ह्याच्यामध्ये काय वाक्यात बदल करावं लागला असतं आपल्याला पॉईंट्स ABC आर नॉट कोलिनियर असं म्हणावं लागलं असतं. पण इथं प्रश्नातच त्यांनी म्हणलं आहे की शो दॅट पॉईंट्स आर कोलिनियर म्हणजे हे पॉईंट कोलिनियर आहेत हे दाखवा. म्हणजे आहेतच. जर डिसाईड म्हणलं असतं ठरवा तर मग मात्र आपल्याला ते आहे का नाही सांगावं लागलं असतं. पण आता किंवा डिटरमाइन वगैरे म्हणलं असतं तर मग ते नाही असं पण येऊ शकलं असतं. पण आता मात्र त्यांनी शो दॅट म्हणल्यामुळे हे असणारच आहे. थोडंसं मोठं गणित आहे 3 मार्काचं गणित आहे. व्यवस्थित लक्ष दिलं तर मला खात्री आहे हे तुम्हाला सगळ्याला समजेल. फक्त व्यवस्थित सोडवावं लागणार आहे. आता ह्याच्यानंतर ह्याच्यासारखं दुसरं एक गणित आपण पाहणार आहोत. आता हा पुढचा प्रश्न पहा. हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. डिटरमाइन व्हेदर द पॉईंट्स आर कोलिनियर. डिटरमाइन म्हणजे ठरवा कोलिनियर आहे का नाही ते ठरवा. मग इथं A 1 - 3 B 2 - 5 आणि C - 4 7 असे 3 पॉईंट दिलेले आहेत. मग तेच इथं लिहिलेत मी A 1 - 3 B 2 - 5 आणि C 4 - 4 7. फॉर डिस्टन्स AB आता हे अगोदरच लिहून ठेवलं उदाहरण. A 1 - 3 इथलं घेतलं B 2 - 5 घेतलं x1 1 x2 y2 म्हणलं. बाय डिस्टन्स फॉर्म्युला लिहिला किमती ठेवल्या. x2 च्या जागेला घेतलं 2 - x1 च्या जागेला घेतलं 1 त्याचा स्क्वेअर. y2 च्या जागेला घेतलं -5 मायनस y1 च्या जागेला घेतलं -3 त्याचा स्क्वेअर. दोनात नाही गेलं 1 चा स्क्वेअर तर -5 मायनस +3 त्याचा स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर 1च राहणार आहे आणि इथं वेगळी चिन्ह आहेत. 5 3 गेलं 2 राहिलं मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस त्याचा स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 चा स्क्वेअर 4 मायनसचा स्क्वेअर नेहमी प्लस असतो. मग 4 आणि 1 5 झालं. ह्या 5चं काय मिक्स्ड सर्टमध्ये रूपांतर करता येतच नाही. त्यामुळे AB हे वर्गमुळात 5 त्याला 1 नंबर नाव दिलं. फॉर डिस्टन्स BC म्हणलं. परत B घेतलं इथलं 2 - 5 C घेतलं इथलं -4 7. परत बाय डिस्टन्स फॉर्म्युला हे सूत्र लिहिलं. x2 च्या जागेला घेतली -4 किंमत ठेवली x1 च्या जागेला घेतलं 2 लिहिलं त्याचा स्क्वेअर प्लस y2 च्या जागेला घेतलं 7 मायनस y1 च्या जागेला घेतलं -5 त्याचा स्क्वेअर. -4 आणि -2 -6 त्याचा स्क्वेअर प्लस इथं 7 हे वजा अधिक होणार आहे आणि हे 5 त्याचा स्क्वेअर. पुन्हा हे -6चा स्क्वेअर आहे असं घेतलं. 7 आणि 5 बेरीज होती ह्यांची 12 आणि त्याचा स्क्वेअर. 6चा वर्ग 36 असतो 12चा वर्ग 144 असतो. दोन्हीची बेरीज 180 झाली. आता ह्याचं मिक्स्ड सर्टमध्ये करताना कसं आहे बघा 36 आणि 5 ह्यांचा गुणाकार बरोबर एवढा येतो बघा. 5 × 30 ह्याच्याले 3 5 × 15 आणि 3 18 म्हणजे बरोबर येतं आणि 36चं वर्गमूळ 6 निघतं. BC बरोबर 6 वर्गमुळात 5. फार तर ह्याची प्रॅक्टिस करून बघा तुम्ही घरी. BC 6 वर्गमुळात 5 आलं. पण ऑल्सो फॉर डिस्टन्स AC
आता ए सी म्हणलं घेतलं ए 1 - 3 घेतलं, परत सी -4 7 घेतलं, x1 y1 x2 y2 घेतलं. फॉर डिस्टन्स फॉर्म्युला ए सीचं फॉर्म्युला लिहिला, किमती भरल्या. x2 जागेला घेतलं -4 x1 जागेला घेतलं 1 स्क्वेअर प्लस y2 घेतलं 7 मायनस y1 घेतलं -3 स्क्वेअर. मग इथं सेम चिन्ह आल्यामुळे बेरीज झाली, 4 आणि 1 5 आणि मोठ्या संख्येत चिन्ह मायनसच राहिलं स्क्वेअर प्लस 7 हे वजा +3 त्याचा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर हे हाच ठेवलं, 7 आणि 3 10 त्याचा स्क्वेअर, 5चा वर्ग 25 असतो आणि 10चा वर्ग 100 असतो, मायनसचा स्क्वेअर प्लसच असतो. ह्या दोन्हीची बेरीज 125. याचा गुणाकार केला तर ती फोड केली तर 25 5 सव्वाशे येते. 25चं वर्गमूळ 5 आणि 50 वर्गमुळात 5. तर हे ए सी पण मिळालं. मग या ठिकाणी ए बी बी सी आणि ए सी ही तिन्ही अंतरं मिळाली फ्रॉम 1 2 and 3. आता विचार करा थोडंसं, हे 1च वर्गमुळात 5 आहे, हे 6 वर्गमुळात 5 आहे आणि इथं 5 वर्गमुळात 5 आहे. सगळ्यात मोठं कोणतं असेल तर हे असेल 6 वर्गमुळात 5. मग लहान लहान दोघं जण, तिथलं 1 आणि हे 1. मग हे 5 वर्गमुळात 5 आहेत आणि तिथलं 1च वर्गमुळात 5 आहे. मग हे 5 वर्गमुळात 5 आणि तिथलं 1 वर्गमुळात 5 बरोबर 6 वर्गमुळात 5 येत आहे, म्हणजे कोलिनियर आहे. मग ह्यातलं हे वर्गमुळात 5 अधिक घेतलं हे 5 वर्गमुळात 5 आणि बरोबर एकटा सगळ्यात मोठं अंतर पुढं लिहायचं असतं हे 6 वर्गमुळात 5. मग 5 आणि हिथलं 1 हिथं नसतं म्हणजे 1 असतं, 1 आणि 5 बरोबर 6 आहेत. मग ह्याच्या जागेला आपण लिहिणार आहे ए बी, बघा वर्गमुळात 5 ए बी आहे. ह्याच्या जागेला मात्र आपण बी सी नाही लिहिणार, ह्याच्या जागेला ए सी लिहिणार आहे. बघा ए सी 5 वर्गमुळात 5 ए सी हे आहे आणि नंतर 6 वर्गमुळात 5 घेतलं बी सी. ह्याचा अर्थ काय, सगळ्यात मोठं अंतर बी सी आहे, म्हणजे बी आणि सी हे कडकडाला पॉईंट आहेत. मग मध्ये कोणता असेल बरं, बी आणि सी कडकडाला म्हणल्यावर मध्ये असेल ए आणि हे कोलिनियर आहे म्हणून पॉईंट्स ए बी सी आर कोलिनियर. किंवा इथं बी ए सी असं म्हणलं तरी चालेल किंवा ए बी सी असं म्हणलं तरी चालेल. तर ह्याप्रमाणे मला खात्री आहे की व्यवस्थित लक्ष दिलं असलं तर हे सुद्धा प्रश्न तुम्हाला समजेल की दोन्ही प्रश्न तुम्ही वहीत सोडवायचे आहेत. आणि काय करायचं आहे बघा, आता ह्याच्यासारखी प्रॅक्टिस व्हावी म्हणून अधिक सरावासाठी तुम्ही 5.1 जो आहे पुस्तकातला प्रॅक्टिस सेट 5.1 त्यातला प्रश्न क्रमांक 2 दुसरा प्रश्न सगळा ह्याच्यासारखा आहे. तर त्याच्यामध्ये एकंदरीत बघा 6 उदाहरणं आहेत, 4च उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये 4 उदाहरणं त्यातलं एक सोडवून दिलं आहे, उरली 3 पण तुम्ही सोडवायचे आहेत. म्हणजे 5.1 मधला दुसरा प्रश्न सगळा तुम्हाला सुटायलाच पाहिजे. पहिला आहे डिस्टन्स फॉर्म्युलाचा, तो पण सुटायला पाहिजे. म्हणजे 5.1 मधला पहिला आणि दुसरा प्रश्न आज क्लिअर व्हायला पाहिजे आणि त्याचा सराव तुम्ही करा. फार तर त्याचा एक फोटो काढून मी तुम्हाला ग्रुपला पण टाकतो आहे आणि त्यानुसार हे सगळं सोडवा, वहीत लिहा. काय अडचण आली तर मला विचारा. हे वहीत लिहून झाल्यानंतर फोटो काढून मला पाठवा. ठीक आहे, आज या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.